न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और ज्युनियर कॉलेज सोलापूर। संरक्षणासाठी जिल्ह्यातील 4000 जणांनी हौसेने रीतसर परवानगी घेऊन शस्त्रे घेतली, पण लोकसभा निवडणुकीवेळी जमा केलेली शस्त्रे बंदुका अनेकांनी नेलीच नाही। लोकसभेनंतर विधानसभेची ही निवडणूक झाली, मात्र जिल्ह्यातील 1169 जणांनी त्यांची शस्त्रे परत नेलीच नाही। सध्या ती सर्व शस्त्रे संबंधित पोलीस ठाण्यामध्येच पडून आहेत। त्यातील 1088 जणांना आता स्थानिक पोलिसांनी नोटिसा बजावल्या असून त्यांची शस्त्रे कायमची जमा करून घेतली जाऊ शकतात। सोलापूर जिल्ह्यातील 4078 जणांकडे तर सोलापूर शहरातील 502 व्यक्तींकडे वैयक्तिक परवान्याच्या बंदुका आहेत। निवडणुकात शस्त्रे जमा करून घेतली जातात। एप्रिलमध्ये लोकसभेची निवडणूक झाली, नोव्हेंबरमध्ये विधानसभेची झाली, पण 9-10 महिन्यानंतरही 1150 जणांनी जमा केलेली शस्त्रे परत नेलीच नाही। पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी ही बाब गांभीर्याने घेऊन त्या लोकांना शस्त्राची खरोखर गरज आहे का याचा प्रत्येक पोलीस ठाण्यांकडून आढावा घेतला। त्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यासंबंधीचा अहवाल सादर केला। अनेकांकडे गरज नसताना शस्त्रे असल्याची बाब त्यात नमूद करण्यात आली आहे। त्या अनुषंगाने आता जिल्हाधिकारी सुनावणी घेणार आहेत। त्यानंतर परवाने रद्द करून त्यांच्याकडील शस्त्रे शासन जमा केली जाणार आहे। यूनिक एजुकेशन सोसाइटी डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज के 10वें वर्धापन के अवसर पर नर्सरी, LKG, UKG एडमिशन पर अब 3000 रुपए का डिस्काउंट। इतना ही नहीं बल्कि ग्रेड 1 और ग्रेड 2 के एडमिशन पर 5000 रुपए की छूट। जिल्ह्यातील 25 पोलीस ठाण्यांपैकी अकलूज पोलीस ठाण्याअंतर्गत सर्वाधिक 511 जणांकडे वैयक्तिक शस्त्रे परवान्याची बंदूक आहे। मोहोळ पोलीस ठाण्याअंतर्गत 333, वळसंग अंतर्गत 282, करमाळा पोलीस ठाण्याअंतर्गत 276, सांगोला पोलीस ठाण्याअंतर्गत 246, मंगळवेढा पोलीस ठाण्याअंतर्गत 244, मंद्रुप पोलीस ठाण्याअंतर्गत 217 आणि टेंभुर्णी पोलीस ठाण्याअंतर्गत 212 जणांकडे परवान्याच्या बंदुका आहेत। सोलापूर जिल्ह्यातील 1088 शस्त्र परवाना धारकांना स्थानिक पोलीस ठाण्यामार्फत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत। त्यात परवाना धारकांचे म्हणणे ऐकून त्यांच्याकडील शस्त्र परवान्यावर जिल्हाधिकारी अंतिम निर्णय घेतील। पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे जिल्ह्यातील 9 जणांनी शस्त्र परवान्यासाठी अर्ज केले होते। शहर पोलिसांकडेही असे अर्ज येतात, पण आता पोलीस प्रशासनाने मागेल त्याला शस्त्र परवाना देण्याची भूमिका बंद केली आहे। ज्याने अर्ज केला त्या व्यक्तीला खरोखर शस्त्राची गरज आहे का याची खात्री सुरुवातीला स्थानिक पोलीस ठाण्याकडून, त्यानंतर उपअधीक्षक आणि शेवटी पोलीस अधीक्षक करतात। शहरातही अशीच कार्यवाही सुरू आहे, त्यामुळे ग्रामीण पोलिसांनी त्या 9 जणांचा परवाना नाकारला आहे। यूनिक एजुकेशन सोसाइटी डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज के 10वें वर्धापन के अवसर पर नर्सरी, LKG, UKG एडमिशन पर अब 3000 रुपए का डिस्काउंट। इतना ही नहीं बल्कि ग्रेड 1 और ग्रेड 2 के एडमिशन पर 5000 रुपए की छूट।